पायाभूत चाचणी म्हणजेच पॅटचा पेपर झालेला आहे आणि या पेपरनुसार त्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती कशी येणार होती किंवा ती कशी लिहायची होती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या पॅटच्या म्हणजेच पायाभूत चाचणीच्या इंग्रजीच्या पेपरची पूर्ण आन्सर की पाहणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर याला जास्तीत जास्त इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका. तर बघूया त्यामध्ये प्रश्न कसे दिले होते आणि त्यांची उत्तरे कशी लिहायची होती. तर यामध्ये बघा क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे ओरल सेक्शनमध्ये आलेले आहेत. यामध्ये आपल्याला सरळ रायटिंग सेक्शन म्हणजेच क्वेश्चन 3 कडे वळायचं आहे. बघा काय म्हणतोय, कलेक्शन ऑफ सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या ए मध्ये राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दिलेल्या शब्दांचे अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला आहे गो, त्याचा होतो कम. दुसरा आहे सॅड, त्याचा होतो हॅपी. आणि तिसरा आहे अप, त्याचा होतो डाऊन. त्यानंतर यामध्ये बी दिलेला आहे राईट द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे वेल, त्याचा होतो गुड. दुसरा आहे होम, त्याचा होतो हाऊस. आणि तिसरा आहे टॉक, त्याचा लिहू शकतो आपण स्पीक. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 4 काय म्हणतोय, गिव्हन बिलो आर सम ऑक्युपेशन्स अँड द रिलेटेड वर्ड्स. या ठिकाणी काही ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय दिलेले आहेत, टीचर्स, टेलर्स, मेकॅनिक आणि त्यांच्याशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. राईट 4 or 5 सेंटेन्सेस ऑन एनी वन ऑफ द ऑक्युपेशन बिगिनिंग विथ आय. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या कोणत्या तरी एका ऑक्युपेशनवर 4 ते 5 सेंटेन्स लिहायचे आहेत आणि त्याची सुरुवात तुम्हाला आयनी करायची आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत, मी समजा आता टीचर आहे त्यामुळे मी टीचरबद्दल सांगतोय तुम्हाला. तर आपण लिहूया आय ॲम अ टीचर. त्यानंतर वर्ड आहे राईट, त्याच्यावर लिहू आय राईट क्लास वर्क अँड स्टडी ऑन द बोर्ड. त्यानंतर आहे दुसरा शब्द टेस्ट, त्यामध्ये लिहिणार मी आय टेक टेस्ट ऑफ द स्टुडंट्स. त्यानंतर आहे एक्झामाइन, आय एक्झामाइन ऑल द स्टुडंट्स इन द क्लास. आणि एक आहे वर्ड एनकरेज, तर त्यावर लिहिणार मी आय एनकरेज ईच अँड एव्हरी स्टुडंट इन माय क्लास. या पद्धतीने आपण 4 ते 5 सेंटेन्स त्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर बघा इकडे बघा क्वेश्चन 5 कडे वळूया आपण. यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजच्या आधारावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर ए मध्ये काय म्हणतोय बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. पहिल्यांदा म्हटलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचे आहेत, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सम ॲनिमल्स ले एग्स, दे आर, याचं उत्तर आहे ओव्हिपेरस ॲनिमल्स. दुसरा सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स आर कॉल्ड, याचं उत्तर आहे विव्हिपेरस ॲनिमल्स. त्यानंतर दुसरा आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. वेबला कम्प्लीट करायचे आहे तुम्हाला. यामध्ये वेबमध्ये काय दिलं आहे, काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंग्सचे 2 प्रकार यामध्ये सांगितले आहेत. ते आहेत, एक आहेत प्लॅन्ट्स आणि दुसरे आहेत ॲनिमल्स. ठीक आहे. त्यानंतर बघा बी मध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये बी मध्ये म्हणतोय की रिअरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन प्रॉपर ऑर्डर टू मेक अ शॉर्ट मिनिंगफुल पॅराग्राफ. खाली काही स्टेटमेंट्स केलेले आहेत, त्या जम्बल्ड ऑर्डरमध्ये आहेत. तुम्हाला त्यांना रिअरेंज करायचं आहे प्रॉपर ऑर्डरमध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी 1 ते 6 अशा स्टेटमेंट्स आहेत. तर पहिली स्टेटमेंट आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो दुसरी, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. त्यानंतरची स्टेटमेंट आपल्याला ऑर्डरमध्ये देता येईल. पहिली, ही लॉस्ट हिज पॅरेंट्स वेन ही वॉज अ बॉय. त्यानंतर तिसरी लिहू आपण यामध्ये चौथी स्टेटमेंट, ही लव्ड प्लॅन्ट्स ॲज अ चाइल्ड. त्यानंतर आपण लिहिणार तिसरी, पीपल कॉल्ड हिम प्लॅन्ट डॉक्टर. त्यानंतर लिहिणार आपण 6वी, ही फाउंड मेनी युजेस फॉर पीनट्स अँड स्वीट पोटॅटो. आणि त्यानंतर शेवटी येणार आपली जी 5वी स्टेटमेंट आहे ती असेल कार्वर डाईड इन 1983. तर या पद्धतीने आपल्याला या स्टेटमेंट्सचा जो प्रॉपर ऑर्डर आहे तो या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर इकडे बघूया 6वा क्वेश्चन. 6वा क्वेश्चन काय म्हणतो,
चूज ॲप्रोप्रिएट क्वेश्चन वर्ड अँड रिराईट द कम्प्लीट क्वेश्चन. जसं या ठिकाणी पहिला एक पोएमसारखी दिलेली आहे, त्यामध्ये त्या पोएमच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्नसुद्धा कसे आहेत, डू किंवा डज पद्धतीने आहेत, किंवा त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत क्वेश्चन वर्डचे, तर ते तुम्हाला योग्य निवडायचे आहेत. जसं डू यू लाईक ट्रेन्स किंवा डज यू लाईक ट्रेन्स. तर यामध्ये डू यू लाईक ट्रेन्स आपण असं म्हणू, तर त्याचं उत्तर आपण लिहू येस आय लाईक ट्रेन्स. ठीक आहे, सॉरी यामध्ये तुम्हाला तो क्वेश्चनच प्रॉपरली लिहायचा आहे. ठीक आहे, तर आपण लिहू याला डू यू लाईक ट्रेन्स. दुसरा बी व्हॉट डज द ट्रेन कॅरी असं लिहू की विच डज द ट्रेन कॅरी लिहू. तर करेक्ट असेल त्याच्यामध्ये व्हॉट डज द ट्रेन कॅरी. ठीक आहे, म्हणून या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे. त्यानंतर बघा समोर डज द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट की डू द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट लिहू आपण. तर याचं उत्तर आहे डज द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट. त्यानंतर हुम इज द ट्रेन कॅरिंग की व्हेन इज द ट्रेन कॅरिंग असं लिहू आपण. तर त्याचं उत्तर आपण लिहूया हुम इज द ट्रेन कॅरिंग. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते कंप्लीट करता येईल क्वेश्चन बरोबर प्रॉपर ऑर्डरमध्ये किंवा प्रॉपर सेन्समध्ये. त्यानंतर क्वेश्चन 7 आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द टेबल बिलो. टेबल आहे, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे शब्द आहेत, त्या शब्दांना तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक बॉक्समधला एक शब्द निवडायचा आहे आणि एक एक वाक्य बनवायचं आहे. जसं या ठिकाणी एक बनवून ठेवलं आहे त्यांनी रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. मग आता आपण बाकीचे 6 सेंटेन्स बनवूया. अ स्टोन रोल्स डाऊन द हिल, अ रिव्हर रन्स अक्रॉस द ग्राउंड लिहूया. द विंड ब्लोज ओव्हर द सी. त्यानंतर बोट्स सेल इन द रिव्हर. त्यानंतर क्लाउड्स फ्लोट ऑन द ग्राउंड. आणि एक शेवटचं लिहूया स्मोक स्प्रेड्स इन द स्काय. या पद्धतीने ते 6 सेंटेन्स आपण या दिलेल्या बॉक्सेसच्या आधारावर भरू शकतो. त्यानंतर बघा इकडे 8वा कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये दिलेल्या शब्दांच्या आधारावर तुम्हाला हे लेटर कंप्लीट करायचे आहे. डिअर साई आय होप धिस. तर याच्यामध्ये येईल लेटर फाइंड्स यू वेल. आय एम एक्सायटेड टू इन्व्हाइट यू टू माय. याच्यामध्ये लिहू आपण बर्थडे ॲट माय होम ऑन 27 जून at 7 PM. It will be a lot of fun. I really want you to join. And शेवटचा एक शब्द राहिलेला आहे celebrate with us. So please let me know if you can come. Looking forward to seeing you. Your friend स्वरूप. अशा पद्धतीने आपण तो लेटर दिलेल्या ब्लँक्सना कंप्लीट करून काय करू शकतो, लिहू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9 फिल ॲप्रोप्रिएट डेट्स इन द फॉलोइंग बॉक्स. दिलेल्या याच्यामध्ये तुम्हाला डेट्स लिहायचे आहेत. जसं आजची जर 13 एप्रिल आहे, 30 एप्रिल म्हणजे 30 एप्रिल आहे, तर कालची काय असेल, ती असेल 29 एप्रिल. आणि टुमारोला काय असेल, एप्रिल महिना 30चा आहे म्हणजे टुमारो असेल 1 ऑगस्ट. काय येईल 1 ऑगस्ट. त्यानंतर 1 ऑगस्ट नाही 1 मे. या ठिकाणी एप्रिलच्या नंतर मे महिना येतो म्हणून त्या ठिकाणी येईल 1 मे. त्यानंतर एक 12 जानेवारी आज काल होती म्हणजे आज असेल 13 जानेवारी आणि उद्याला असेल 14 जानेवारी. त्यानंतर टुमारो उद्याला 7 सप्टेंबर असेल तर आज कोणता असेल 6 सप्टेंबर आणि काल कोणता असेल 5 सप्टेंबर. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, डेट्स त्यामध्ये फिलअप करू शकतो. तर अशाच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रथम घटक चाचणी या पद्धतीने ही दिलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही पाहून काय करू शकता, तुमच्या वर्गाचे किंवा इतरही वर्गाचे इतर विषयांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, इंग्लिशच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल म्हणजे माहितीपरसुद्धा व्हिडिओज नागरिकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन तुम्ही तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.